मनसेचे संतोष धुरी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। दुपारी 1 वाजता करणार भाजपमध्ये प्रवेश। धुरींनी कालच घेतली होती मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। राज ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता। राज ठाकरेंचे निकटवर्तीय भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती। संतोष धुरी यांच्यासह आणखी एक जण भाजपच्या वाटेवर। मनसेचा तो दुसरा नेता कोण याकडे लक्ष। शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं। उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीनंतर लालबागमध्ये पोस्टरबाजी। आमचं ठरलंय, लालबाग परळची एकच शान, धनुष्यबाण अशा आशयाचे बॅनर। हम किसी के बाप से डरते नहीं। पुण्यातल्या सभेमध्ये शेरो शायरीतून मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना इशारा। निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार असल्याचंही विधान। लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान। तर करारा जवाब मिलेगा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते। केंद्रीय मंत्री CR पाटलांच्या विधानानं नवा वाद। सुरतमधील पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात विधान। अहिल्यानगरमध्ये निवडणुकीपूर्वीच तणाव। महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या दारामध्ये बंदूक दाखवून दहशतीचा प्रयत्न। आमदार संग्राम जगतापांच्या स्वीय सहाय्यकावर आरोप। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। प्रताप सरनाईकांबद्दल अपशब्द बोलल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी भाजपच्या रॅलीमध्ये घुसून विचारला जाब। नाशिक जिल्ह्यामध्ये वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती। कायदेशीर परवानगीशिवाय एकही झाड न तोडण्याचा आदेश। रस्त्याच्या कामासाठी ब्रिटिशकालीन जुनं वडाचं झाड तोडण्याचा प्रयत्न। राज्यातील जवळपास 2000 मराठी शाळा पटसंख्येअभावी बंद होण्याच्या मार्गावर। 620 शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय। जवळपास 70 गावांमध्ये ना शाळा ना पाटी पेन्सिल अशी परिस्थिती। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी AQI 200च्या वर। चेंबूर, जुहू आणि पवईतील हवा सर्वाधिक प्रदूषित। यंदा पाऊस दगा देण्याची शक्यता। 2026च्या मान्सूनवर एल निनोचं सावट असणार। तर स्कायमेटचा अंदाज। एल निनोमुळे पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता। आज वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी। राज्यातील प्रमुख गणपती मंदिरात जय्यत तयारी। दर्शनासाठी भक्तांच्या सकाळपासून रांगा। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन। वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज संध्याकाळी अंत्यसंस्कार। खोपोलीमध्ये चिमुकल्याच्या अंगावरून गेली कार। तरुण गाडी शिकत असताना घडली घटना। दैव बलवत्तर म्हणून चिमुकला बचावला। व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्षांचं भारताशी आध्यात्मिक कनेक्शन। निकोलस मादुरो यांच्यासह त्यांच्या पत्नी सत्य साईबाबांचे अनुयायी। अटकेपूर्वीच्या निवेदनातही सत्य साईबाबांचा उल्लेख। व्हेनेझुएलानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा कोलंबिया, मेक्सिको आणि क्युबाही ताब्यात घेण्याचा इशारा। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर कोलंबिया आणि मेक्सिकोलाही अशाच परिणामांची धमकी।